सण, उत्सव, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर शहरात जबरदस्तीने वर्गणी वसुली, मोठ्या आवाजातील डीजे, चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग असे गुन्हे सर्रास घडत होते. मात्र गेल्या 2 वर्षात हे चित्र बदलण्यात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना यश आले आहे. सकाळच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या डीजे मुक्त सोलापूर कृती समितीला पोलीस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत शहरातून डीजे, लेझर लाईट हद्दपार करण्याचे लिखित आदेश काढले. धार्मिक स्थळांवरील भोंगेही शांततेत उतरवण्यात आले. त्याचबरोबर चोरी, घरफोडी, मोटर वाहन चोरी यांसारख्या मालमत्ता विषयक गुन्ह्यांमध्ये 7 ते 13% घट झाली असून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण 12 ते 29% वाढले आहे. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दरमहा आढावा बैठका घेत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कामकाजावर लक्ष ठेवले. गुन्हे उघडकीस येण्यास विलंब होत असल्यास गुन्हे शाखेची मदत दिली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी अंमलदारांचे वेळोवेळी कौतुक करून त्यांचा आत्मविश्वास वाढवला. 5 फेब्रुवारी 2026 रोजी सोलापूर शहराचा पदभार स्वीकारून त्यांना 2 वर्षे पूर्ण होत असून पुढील सर्व जयंती, सणोत्सव डीजे मुक्त करण्यासाठी ठोस नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 2022 मध्ये 2709 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली होती. 2023 मध्ये हा आकडा 3042 वर पोहोचला. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या कार्यकाळात ही कारवाई अधिक तीव्र झाली. 2024 मध्ये 3791, 2025 मध्ये 4766 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली. याशिवाय 50 जणांवर MPDA अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. परिणामी शहरातील चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली.